नात्यांमधल्या न बोललेल्या भावना, काळजी आणि ताण हळूहळू समोर येत होते. शौर्य आणि आज्ञामध्ये असलेलं अंतर, त्यांची अबोल समजूत आणि मनात दडलेली अपेक्षा वातावरणात गूढता निर्माण करत चालली होती. दुसरीकडे सम्राट आणि तपस्यामधलं नातं, हक्क, राग, प्रेम आणि स्वतःची नवीन ओळख बनवण्यासाठीची धडपड यात अडकलेलं दिसत होतं. काळजी होती, प्रेम होतं, पण समजून घेण्याची धडपडही तितकीच तीव्र होती. पण नात्यात जवळीक आधी येते की समजूत? आणि स्वतःची ओळख जपताना नातं टिकवणं खरंच इतकं सोपं असतं का? शौर्य बाल्कनीमध्ये एका केसचा स्टडी करत बसला होता. त्याला वाटत होतं आज्ञा रूम मध्ये आराम करते, पण जसा त्याला किचन मधून आवाज आला तसं त्याने फाईल बंद केली आणि तो किचन जवळ आला. पण समोर आज्ञाला काम करताना बघून त्याने नकारार्थी मान डोलवत सुस्कारा सोडला. हा डबा ना मी उगाच वर ठेवला. आज्ञाने टाचा उंचावल्या. ती वर ठेवलेल्या तांदळाचा डबा काढण्याचा प्रयत्न करू लागली. शौर्य दारातूनच तिला बघत होता. एक दोन वेळा तिने ट्राय केलं, पण तिचा हातच पोहोचत नव्हता. तिने शक्य होईल तितक्या टाचा उंचावल्या आणि पुन्हा डबा काढण्याचा प्रयत्न करू लागली. तिचा हात ऑलमोस्ट पोहोचलाच होता. तितक्यात तिचा पाय मुडपला आणि तिचा तोल गेला. आता आपण नक्कीच पडणार या भीतीने तिने घाबरून डोळे बंद करून घेतले. पण काही क्षणातच तिला ती अलगद कोणाच्या तरी मिठीत पडल्यासारखी वाटली. तसे तिने डोळे उघडले. पण डोळे उघडताच तिच्या नजरेसमोर शौर्याचा चेहरा आला. तशी तिच्या हृदयाची धडधड वाढली. पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र फक्त राग दिसत होता. वेडी आहेस का तू? कोणी सांगितलं होतं तुला काम करायला? आजारी आहेस मग आराम करायचा ना. पण ती मात्र पापण्यांची फडफड करत त्याच्याकडेच बघत होती. एकतर तो तिच्या खूप जवळ होता आणि सध्या ती त्याच्या मिठीत होती. त्यामुळे त्याचे शब्द तिच्या कानांपर्यंत पोहोचतच नव्हते. ती तर फक्त त्याला बघण्यात गुंग झाली होती. आज्ञा, तुझ्याशी बोलतोय मी. हा, काही म्हणालात का तुम्ही? मी म्हणालो काय गरज होती ताप असताना सुद्धा काम करायची? चुपचाप आराम नाही करतायत तुला? अगं तुझ्याशी काहीतरी बोलतोय मी. मला रूम मध्ये एकटीला बसून बोर होत होतं आणि झोप पण येत नव्हती, म्हणून विचार केला दुपारचं जेवण बनवावं. काही गरज नाहीये, नसते उपद्व्याप करून ठेवायची. मी आपल्या दोघांसाठी डबा ऑर्डर केलाय, येईल थोड्या वेळात. पण मी केलं असतं ना. तितक्यात तिची नजर त्याच्या मोठ्या झालेल्या डोळ्यांवर पडली. तशी ती बिचारी बोलता बोलताच गप्प झाली. तिने घाबरून नजर खाली केली. आय एम सॉरी.
अजून काहीही न बोलता तिने सरळ माफी मागितली. तसा तो नॉर्मल झाला. जा, जाऊन आराम कर जा. आणि त्याला क्रॉस करून बाहेर निघून गेली. ती जाताच त्याने एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा मोकळा सोडला. ती तिच्या रूम मध्ये आली आणि बेडवर बसली. हे शौर्य पण ना, केला असता मी स्वयंपाक. दोघांचं करायला असं कितीचा वेळ लागतो? आणि सकाळपासून आरामच तर करते की मी. ताप पण उतरलाय आता. असं बसून राहायला खूप बोर होतं मला. आई होत्या तर किती बरं होतं. निदान गप्पा मारण्यात तरी वेळ निघून जायचा. आता कोणाशी बोलू मी? माझ्याशी बोल. माझ्याशी गप्पा मारू शकतेस तू. तसा तिने आवंढाच गिळला. तिला थोडं आश्चर्य सुद्धा वाटलं. 3 महिन्यांच्या संसारात कामाव्यतिरिक्त त्याचं फारसं काही बोलणंच होत नसायचं. फक्त म्हणायला ते एका रूम मध्ये राहत होते. पण नातं काही नवरा बायको सारखं नव्हतं. त्याला स्वतःहून बोलायला आलेलं बघून तिला जरा आश्चर्यच वाटलं. तिने लगेचच पसरवलेले पाय मागे घेतले आणि नीट सावरून बसली. रिलॅक्स रिलॅक्स. मी रूम मध्ये आल्यावर तू इतकी ऑकवर्ड का फील करतेस? का नाही करणार? कधी मोकळेपणाने बोललात का तुम्ही माझ्याशी? काही म्हणालीस का? नाही, काही नाही. शौर्य, मी आजारी आहे म्हणून जर तुम्ही हे सगळं करत असाल तर प्लीज नका करू. हे सगळं म्हणजे? म्हणजे हेच, माझी काळजी करणं, माझ्याशी गप्पा मारणं. माझी काळजी खोटी नाहीये आज्ञा, पण तुझं म्हणणंही चुकीचं नाहीये. तुझा असा विचार करणं सुद्धा चुकीचं नाहीये. गेल्या 3 महिन्यात मी तुला हक्काचा वेळ दिलाच नाहीये. त्यामुळे तुझ्या मनात असा विचार येणं अगदी साहजिक आहे. खरं तर तिला रडू येत होतं, पण खूप मुश्किलीने ती स्वतःचं रडू कंट्रोल करत होती. तिला तो हवा होता, त्याचं प्रेम हवं होतं, पण तिला त्याच्यावर कसलीच जबरदस्ती करायची नव्हती. पण यात तुमची काही चूक नाहीये. तुम्ही याची कल्पना मला आधीच दिली होती. आणि प्रेम करण्यासाठी आपण कोणावर जबरदस्ती तर नाही करू शकत ना. फिलिंग्स मनातूनच यायला हव्यात, तरच त्या भावनांना अर्थ असतो ना. स्वतःला सावरत तिने हलकेच नजर वर केली. तसा तो गप्पच झाला. तसं बघायला गेलं तर त्याने सुद्धा बऱ्याचदा स्वतःला समजावलं होतं. ती आपली बायको आहे, तिला समजून घ्यायला हवं, प्रेम द्यायला हवं, असं सुद्धा त्याच्या मनाने त्याला बजावलं होतं. पण जेव्हाही तो तिच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा, तेव्हा माहित नाही का, तो एक ऑकवर्डनेस फील करायचा. असं मनात फिलिंग्स नसताना तिच्या जवळ जाणं म्हणजे एक प्रकारे तिचा विश्वासघात करणं, असं त्याला वाटायचं. म्हणूनच अजूनपर्यंत त्या दोघांमध्ये पती पत्नीचं नातं तयारच झालं नव्हतं. ती त्याची वाट बघण्यात दिवस ढकलत होती आणि तो स्वतःला समजावण्यात एक एक दिवस घालवत होता. शौर्य, तपस्या बरोबर बोलत होती. जर तू तुझ्या मर्जीने आज्ञासोबत लग्न केलेस तर तुला तिचा विचार करावाच लागेल. तिच्या सुद्धा तिच्या नवऱ्याकडून काही अपेक्षा असतीलच ना.
पण म्हणून जर तू असा स्वतःमध्येच गुरफटून राहिलास तर तिला कधी एक्सेप्ट करणार? ऍटलिस्ट तिच्या हक्काचा वेळ तर तिला देऊच शकतोस ना तू. त्याच्या मनाने त्याला समजावलं. तसं त्याने आज्ञाकडे पाहिलं. ती त्याच्या समोर नजर खाली झुकवून चुपचाप बसली होती. त्याच रात्री सम्राटला घरी यायला बराच उशीर झाला होता. त्यामुळे तो बाहेरच जेवून आला होता. रूम मध्ये येत त्याने त्याचं ब्लेझर काढलं. तितक्यात त्याची नजर बेडवर झोपलेल्या तपस्यावर पडली. त्याने घड्याळात पाहिलं तर 12 वाजत आले होते. ब्लेझर बाजूला टाकत तो बेड जवळ गेला. शांतपणे झोपलेल्या तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा बघून त्याच्या ओठांवर स्माईल आली. त्याने सांगितलेलाच नाईट ड्रेस तिने घातला होता. सम्राट, खाल्लीस ना माती? तुझी वाट बघत झोपी गेली ती. आता उद्या सकाळी तुझं काही खरं नाही. तिच्या अंगावर व्यवस्थित ब्लँकेट टाकत तो फ्रेश व्हायला निघून गेला. फ्रेश होऊन तो बाहेर आला. त्याने त्याचा फोन चार्जिंगला लावला आणि रूमचे लाईट्स ऑफ करत तो तिच्या जवळ येऊन झोपला. बराच वेळ तो रूमच्या छताकडे बघत जागा होता. त्याला झोपच येत नव्हती. त्यामुळे वैतागला होता तो. सॉरी जान, मला झोप येत नाही, म्हणून आता मी तुझी झोप मोड करणार आहे. तुला जागवण्याचा हक्क आहे माझ्याकडे. तो तिच्या जवळ सरकला आणि त्याने हलकेच तिच्या मानेवरून ओठ फिरवायला सुरुवात केली. तशी तिची झोप चाळवली. सम्राट, प्लीज झोपू द्या ना. नाही झोपू देणार. त्याने तसंच तिला मागे ओढत मिठीत घेतलं. तसे तिने डोळे उघडले. तो तिच्या मानेवर ओठ फिरवत होता. तिने त्याचे हात बाजूला केले, पण त्याच्या हाताची पकड भरपूर मजबूत होती. आता नाही, अर्ध्या तासाने सोडतो. त्याने अलगद तिच्या खांद्यावरून शर्ट खाली सरकवलं. हे बरंय, लवकर येतो म्हणून सांगायचं आणि मध्यरात्री येऊन बायकोची झोपमोड करायची. याला काय अर्थ आहे? मध्यरात्र असतेच ना बायकोची झोपमोड करण्यासाठी. त्याने एखाद्या बाहुलीसारखं तिच्या भोवती हातांचा विळखा घातला. फक्त रात्रच नाही, दिवसावर सुद्धा बायकोचा अधिकार असायला हवा. माझ्या तर प्रत्येक सेकंदावर तुझा अधिकार आहे. ती त्याला स्वतःपासून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने तर केव्हाच तिच्या ओठांना काबीज केलं होतं. पण त्याच्या छातीवर दोन्ही हात रोवून तिने त्याला बाजूला केलं. व्हॉट हॅपन जान? का मूड स्पॉइल करतेस? मला झोपायचंय. अच्छा, मग मी सांगितलेला नाईट ड्रेस घालून का झोपली होतीस? माझी मर्जी. मग आता माझी मर्जी. मी माझ्या बायकोसोबत काहीही करू शकतो. पुढचं काहीही ऐकून न घेता तो सरळ तिच्यावर तुटून पडला.
खरं तर तिलाही तो हवा होता, पण उगीचच नाटक करत होती. तो उशिरा आला होता म्हणून हे सगळं सुरू होतं. पण तिचा तो राग फार काळ टिकला नाही. पुढच्या काही मिनिटातच ती स्वतःहून त्याला समर्पित झाली. जवळपास अर्ध्या तासानंतर तो बाजूला झाला. त्याने बाजूला पडलेला शर्ट अंगात चढवला. सम्राट, तुम्ही ना खरंच ग्रेट आहात. तो तर मी आधीपासूनच आहे. तू काहीतरी नवीन सांग. नवीन सांगू? सांग ना. मला जॉब करायचाय. खूप उशीर झालाय जान. झोप आता. तशी ती नाक गोळा करून त्याच्याकडे बघू लागली. याआधी पण बऱ्याचदा त्यांचं यावर बोलणं झालं होतं. पण ती जॉब करायचा म्हणाली की तो विषय बदलायचा. त्यामुळे त्यांचं डिस्कशन कधीच पूर्ण होत नव्हतं. त्याच्या नकळत तिने काही ठिकाणी अप्लाय सुद्धा केलं होतं. पण तिच्या नावामुळे तिला कोणीही जॉब देत नव्हतं. सम्राट प्लीज, मला खरंच आता घरात बसून कंटाळा आलाय. मग तू आपलं ऑफिस जॉईन कर. पण बाहेर छोटी मोठी नोकरी करायची परमिशन मी देणार नाहीये तुला. पण का? या काचं उत्तर तुला जास्त चांगलं माहितीये. आय नो, पण मी तुमची बायको आहे म्हणून माझ्या आवडीचं काहीच करायचं नाही का? प्रयत्न केला होतास ना तू. काय झालं? मिळाली का कुठे नोकरी? अशी बघू नकोस. तुला काय वाटलं, माझ्या नकळत तू उद्योग करशील आणि मला कळणार नाही? मी घरात नसलो ना तरी घरात माझं पूर्ण लक्ष असतं. हो, केलं होतं मी अप्लाय. पण माझं नाव वाचून मला कोणी नोकरीच देत नाही. मी आता ठरवलंय, तुमचं नावच लावणार नाही. मी आता तपस्या गिरीश राऊत याच नावाने अप्लाय करणार आणि पहिल्यासारखी सिंपल बनूनच जाणार, जेणेकरून मला कोणी ओळखणारच नाही. हसू नका, मी खरंच असं करणार आहे. ओके, ऑल द बेस्ट. इतकं बोलून त्याने डोळे बंद केले. तशी ती अजूनच चिडली. तिला ते एक प्रकारे डिवचल्यासारखं वाटत होतं. खूप हसू येतंय ना तुम्हाला? ठीक आहे, आता बघाच ही तपस्या राऊत काय करते ते. तपस्या सम्राट खानविलकर म्हण. नाही लावणार मी हे नाव. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या नावाव्यतिरिक्त माझी स्वतःची काहीच आयडेंटिटी नाहीये? आता बघाच तुम्ही मी माझी आयडेंटिटी कशी बनवते ते. तिने काहीही न बोलता सरळ चेहरा दुसरीकडे फिरवून घेतला. हट्टी एक नंबरची. आत्या आणि आबांना बाळ हवंय आणि हिला नोकरी करायची. इथे बाळाची आईच अजून बाळ असल्यासारखी वागते आणि घरचे बाळाची स्वप्न बघतायत. देवच जाणे कधी पूर्ण होणार आहे त्यांचं स्वप्न. तुम्हाला काय वाटलं, तुमच्या नावाव्यतिरिक्त मला कोणी भाव देणार नाही? तुमचं नाव जेव्हा माझ्या नावाशी जोडलं गेलं नव्हतं ना, तेव्हा पण मी बरंच काही अचीव्ह केलं होतं आणि आत्ता पण करून दाखवणार आहे. बघाच तुम्ही. इकडे तिचं मनातल्या मनातच बडबडणं सुरू होतं.